गेल्या 3 वर्षात जी मालेगाव शहराची वाट लावली त्या कमिशनातून नवीन एक CRS फंड काढावा आणि त्यातून या रस्त्यांची डागडुजी करावी असं मी आयुक्तांना सांगू इच्छितो। नमस्कार, मी अरमान पठाण। आपण बघत आहात शार्प न्यूज। आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते। आयुक्तांच्या गाडीला घेराव घालण्याचा इशारा मिळताच खड्डे बुजविण्यास सुरुवात। थातूर मातूर कामामुळे कार्यकर्ते मात्र असंतुष्ट। मालेगाव प्रतिनिधी। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सटाणा नाका येथे करण्यात आलेल्या अनोख्या खड्ड्यातील गुढी आंदोलनाने महानगरपालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे। आंदोलकांनी थेट मनपा आयुक्त साहेबांनी 2 दिवसाच्या आत जर शहरातल्या खड्ड्यांची दुरुस्ती केली नाही तर त्यांची गाडीला आम्ही घेराव घालू आणि जोपर्यंत शहरातले खड्डे दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत त्यांना गाडीत कोंडून ठेवू। महानगरपालिका आयुक्तांच्या गाडीला घेराव घालण्याचा इशारा दिल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली। आयुक्तांनी तातडीने संबंधित ठेकेदाराची कानउघडणी केल्यानंतर रात्रीतूनच रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची धावपळ पाहायला मिळाली। रातोरात कामाचा फार्स। अखिल भारतीय मराठा महासंघ तालुका आणि भरत पाटील मित्र परिवारातर्फे झालेल्या या आंदोलनाचा परिणाम तात्काळ दिसून आला। मात्र रातोरात करण्यात आलेले हे काम अत्यंत धातूर मातूर असल्याचे समोर आले आहे। केवळ आंदोलनाची धार कमी करण्यासाठी आणि प्रशासनावरील रोष टाळण्यासाठी ही मलमपट्टी करण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे। आयुक्तांचा ठेकेदाराला दणका। आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि आयुक्तांच्या वाहनाला अडवण्याचा इशारा यामुळे पालिकेत खळबळ उडाली होती। त्यानंतर आयुक्तांनी ठेकेदाराला कडक शब्दांत सुनावले आणि काम तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले। परिणामी रात्रीच्या अंधारात खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर झाले, परंतु कामाच्या गुणवत्तेबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। आंदोलनकर्त्यांचे समाधान नाही। प्रशासनाने केवळ भीतीपोटी काही खड्डे बुजविले आहेत, पण हे काम शास्त्रोक्त पद्धतीने झालेले नाही। नागरिकांच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचा हा प्रयत्न असून जोपर्यंत शहरात दर्जेदार रस्ते होत नाहीत तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असे मत भरत पाटील मित्र परिवार आणि आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती व मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले। प्रशासनासमोर पेच गुढीपाडव्याच्या दिवशी सुट्टी असतानाही आंदोलनाच्या रेट्यामुळे प्रशासनाला कामाला लागावे लागले याची चर्चा शहरभरात होत आहे। आता या थातूर मातूर कामाची दखल घेऊन प्रशासन कायमस्वरूपी तोडगा काढणार की पुन्हा पावसाळ्याची वाट पाहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। बलिदान आणि अपघातांची मालिका थांबेपर्यंत मालेगावकर स्वस्थ बसणार नाहीत असा इशाराही यावेळी देण्यात आला। मालेगाव महानगरपालिकेच्या विरोधात गुढीपाडवा या दिवशी सटाणा नाका सुविधा हॉस्पिटलच्या समोर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आम्ही मालेगाव शहरात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे झालेले होते। त्याच्या अनुसाराने महानगरपालिकेला गेल्या 2 महिन्यापासून पाठपुरावा केला असता महानगरपालिका कुठलंही काम करायला तयार नव्हते। त्यामुळे आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीने आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आम्ही सटाणा नाक्यावर गुढी उभारून निषेध आंदोलन नोंदवलं। त्याचं कामाचं हे बघून मालेगाव महानगरपालिकेने येत्या 2-3 दिवसात आम्हाला आश्वासन दिलं की काम सुरू करतो। काल रात्रीपासून ठिकठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम सुरू केलेलं आहे, परंतु ज्या पद्धतीने काम हवं आहे त्या पद्धतीने होत नसून संपूर्ण मालेगाव शहराचे खड्डे बुजवण्यात मालेगाव महानगरपालिकेने बुजवण्याचं काम करावं ही मालेगाव शहराच्या नागरिकांची मागणी आहे। महानगरपालिकेचं नाक दाबल्यावरच महानगरपालिकेने तोंड उघडले।